म्हणजे योगिनीताई कशी आहेस? ही अशी आहे तुटकी फुटकी. तो गोळी लागायचा सीन झाला ना, तिचं रडून वगैरे झालं होतं की आता मी कधी येणार, आता काय होणार. म्हटलं ताई तर माझी मुलं पण कमळी बघतात तर माझे सगळे सात्विक म्हणतात इकडे इकडे आहे सरोज इकडे. उत्कृष्ट हिट अँड मिसचा पुरस्कार मला देण्यात येण्यात आहे यावर. हिला ते सांगा, सगळं सांगून टाका. पण माझं असं काय सांगून टाकलं तर सगळं संपेल ना, असं कसं सांगून टाका. मला माहिती आहे की सगळे कमळी फॅन्स या क्षणाची आतुरतेने वाट बघतायत. तुम्ही फक्त जरा पॅन करते मी कॅमेरा आणि ही फ्रेम बघा. म्हणजे ही एकत्र ही जोडी आम्हाला कधी दिसणार आहे. आम्ही खरं एक्सायटेड आहोत. कशा आहात दोघी? खूप जास्त इमोशनल सीन. तू कशी आहेस? सरोज म्हणजे योगिनीताई कशी आहेस? ही अशी आहे तुटकी फुटकी. कधीच मला असं वाटतं कमळीचे फॅन्स इतके लॉयल आहेत ना, त्यांना प्रत्येक गोष्ट खूप पर्सनली घेतात ते. आणि जेव्हा तो सरोजच्या श्राद्धाचा सीन होता, आय रिमेंबर की कमेंटमध्ये असं होतं की सरोज पुन्हा येणार आम्हाला माहिती आहे आणि ती आलीच पाहिजे, नाही आली तर बघा वगैरे असं. वा वा वा. मी तुला सिरियस सांगते, माझा DM पूर्ण भरलेला आहे की तुमचं कमळीमधलं काम संपलं का, तुम्ही दुसरं कुठलं काम घेतलंय का, तुम्ही काय एक्झिट घेतली अशी अचानक कमळीमधून. तर मला असं झालं की हे आमच्या हातात नाही आहे की आम्ही कमळीमधून बाहेर वगैरे पडलं किंवा काय जी स्टोरी पुढे जाते. पण मी येणार की नाही हे खरं सांगते मला सुद्धा माहिती नव्हतं. त्यामुळे मला असं उत्तर काय द्यावं तेच कळेना. पण एवढं माहिती होतं आज नाही उद्या मी येणार, पण इतक्या लवकर येईन असं मलाही कल्पना नव्हती. जेव्हा आम्हालाही कळलं ना की तो जो सीन होता ना, त्या दरीत, म्हणजे आता सरोज त्या दरीत पडली की नाही हे पण माहिती नव्हतं, पण तो खरंच हार्ट ब्रेकिंग सीन होता आमच्यासाठी की आता फायनली सगळं कळणार आहे असं म्हटल्यावर ते सगळं एकदम असं झालं. कमळी काय म्हणजे शॅटर्ड. कमळी आघाडीवर होती. येस 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 येस. नाही खूपच, ती तर म्हणजे खूपच भारी गोष्ट होती आमच्या सगळ्यांसाठीच. आणि ताई जसं म्हणाले की तिला माहिती नव्हतं, तिला खरंच माहित नव्हतं. कारण ती त्या दिवशी तो गोळी लागायचा सीन झाला ना, तिचं रडून वगैरे झालं होतं की आता मी कधी येणार, आता काय होणार. म्हटलं ताई विजयाजवळ नको रडू. ताई म्हटलं ताई येणार आहे तू, नको रडू प्लीज. असं करून मी तिला सांगितलं की खूपच रडली वगैरे ती की आता संपलं. पण मला असं वाटलं की माझं कॅरेक्टर संपवलं या लोकांनी सिरियसली. मग माझं बोलणं वगैरे झालं आणि मग मला कळलं अगं नाही असं कॅरेक्टर वगैरे संपवलेलं नाहीये तुझं, थांब तू येणार आहेस. हो काय येणार आहे ठीक आहे. पण तरी मला असं होतं म्हणजे मग मला आता 2 महिन्यावर सुट्टी का असं, म्हणजे मला काहीच कल्पना मी नाही. त्या दिवशी ताई आल्यावरती म्हणजे झालं ताई रडणं वेस्ट. आलीस तू, लगेचच आलीस. 15-20 पण दिवस नाही, लगेचच 1-2-1.5 आठवड्यातच ताई आली होती. मी ताईला आल्याला बोलली की खरंच भारी वाटतं तुला पुन्हा एकदा बघून, कारण का सरोज आणि कमळी या दोघींची भेट व्हावी यासाठी माझी आजी स्वतः देव पाण्यात ठेवले तिने. मस्त देव पाण्यात. प्रेक्षकांचं हे प्रेम बघून खरंच खूप भारावून जायला होतं की खूप प्रेक्षक खूप प्रेम करतात आणि खूप आपुलकीने आपल्या घरातलं म्हणून ती मालिका बघतात. आणि खूप लोक विचारायचे कुठे गेली सरोज कुठे गेली, तर माझी मुलं पण कमळी बघतात. तर माझे सगळे सात्विक म्हणतात इकडे इकडे आहे सरोज इकडे. मी बाजूला बसून बघायची ना कमळी, तर ते म्हणायचे. म्हणजे खूप पण प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळतं आणि कमळी कंटिन्युअस TRP नंबर 1 आहे कमळीचा. आणि आघाडीवर चालली आहे मालिका. आणि सिरियसली मी त्यासाठी म्हणजे आमचे सुबोध सर आहेत, त्यांनी हे सगळी स्टोरी डेव्हलप केली असं मला ऐकिवात आलं. सो मी सुबोध सरांचे खरोखर आभारी आहे, कारण त्यांनी ज्या पद्धतीने स्टोरी डेव्हलप केली आणि आमचे सगळे रायटर्स, खरंच त्या सगळ्यांचं अभिनंदन आहे की जी उत्कंठा वाढवणारी त्यांनी स्टोरी केली. म्हणजे आबांचं जाणं, त्याच्यानंतरचा जो सगळा ड्रामा झाला आणि त्यानंतर लगेच आईचं पण जाणं, म्हणजे कमळीवर किती दुःखाचा डोंगर. आणि आता आई भेटल्यानंतरचा पुढचा ड्रामा तर आणखीन खूप भारी आहे आणि तो तुम्ही नक्की बघा. हिट अँड मिस हे जे सीन्स असतात ना, त्यासाठी मला असं वाटतं कमळीने आता पल्ला गाठलाय. असे किती सीन्स झालेत, म्हणजे आम्हाला वाटतंय उत्कृष्ट हिट अँड मिसचा पुरस्कार मला देण्यात येण्यात आहे यावर. सीन आत्ता घडलाय की म्हणजे आमचं असं होतं की अरे बघ मागे बघ असं होतं आमचं कधी बघताना. म्हणजे असं लगेच सांगितलं तर मज्जा नाही. कारण खरंच म्हणजे किती जणांसोबत म्हणजे अख्खं वर्ष झालं मी हिट अँड मिसच करते. जास्त सीन्स सगळे हिट अँड मिस सगळ्यांसोबत, ह्याच्यासोबत हिट अँड मिस, त्याच्यासोबत हिट अँड मिस सुरूच आहे. पण बिचारे कमळीचं हे संघर्ष कधी थांबणार आहे. एकट्या पोरी इतकीच्या जीवाला किती बरात होत. मी ऍक्च्युली त्या दिवशी असंच विचार करते की यार इन रिअल सेन्स बघायला घेतलं
तर केवढं त्या बिचाऱ्यावरती मेंटली किती जास्त हे हेवीनेस आहे, आणि त्यातून पण तिची जी जिद्द आहे की नाही आता हे करायचं नाही, मग ती मध्येच कुठेतरी ढासळते थोडीशी, मग ऋषी साथ देतोय, निंगी साथ देते, बंड्या साथ देत आहेत, मग परत उठते, मग परत, आणि छोटे छोटे नाही ग, मोठे मोठे डोंगर कोसळतात बिचारीच्या आयुष्यात. त्यामुळे मेंटली अन्नपूर्णा आजी म्हणतात ना, वाघिणीला जन्म दिला आहे तुझ्या आईने. तर आमची वाघीण आहे तर ती लढणारच ना सगळ्या गोष्टींची, म्हणून तर कमळी हिट आहे. मला सुरुवातीपासून असं वाटतं की ना ही रिप्रेझेंटेशन आहे, म्हणजे प्रत्येक आत्ता जी मुली काहीतरी करू पाहतात त्यांच्यासाठी, आणि सगळ्यांच्या आयुष्यात इतक्या कठीणाई नसतील पण तरी रेडी करते कमळी की काही येऊ शकतं, पण तुम्ही तुमचं काय बोलतात त्याला, स्ट्रॉंग फोकस नाही. करेक्ट करेक्ट करेक्ट. आतापर्यंत कमेंट जसे ताईला येतात की अगं तू का जातीयेस मालिका सोडून, तुला काय कमेंट्स आले, सांत्वन केलं? हो, म्हणते सगळ्यांचं यायचं की अरे आता सांगा ना, हीच आहे ती, हिला ते सांगा, सगळं सांगून टाका. पण माझं असं काय, अरे सांगून टाकलं तर सगळं संपेल ना, असं कसं सांगून टाका, थांबा जरा, थांबा, जरा धीर धरा, प्रत्येक असं हळूहळू उलगडू दे सगळ्या गोष्टी. हे पण बघितलंय की ती अशी दिसायला अशी छोटीशी मुलगी दिसते ना, त्यामुळे ना तिच्या लहान मुलं तिला खूप अट्रॅक्ट होतात. कोमळीचे लहान मुलं खूप खूप भरपूर फॅन आहेत, म्हणजे मोठे तर आहेत, पण लहान मुलं खूप हिरिरीने कमळी बघतात आणि त्यांना असं वाटतं की आपणही असं स्ट्रॉंगली उभं राहावं. सो हे खूप प्रेरणादायी कॅरेक्टर झालंय मुलांमध्ये आजच्या. सगळे आपण साईबाबांच्या मंदिरात आहोत, इतकं पॉझिटिव्ह वातावरण, आरती केली सगळ्यांनी एकत्र, आणि सगळे प्रेक्षकही येऊन भेटत होते. ते काय सांगत होते तुम्हाला येऊन, कौतुकाची थाप म्हणा किंवा काय एक सांग? नाही, सगळे हेच म्हणा, आम्ही तुमची मालिका न चुकता बघतो. म्हणजे हे वाक्य तर म्हणजे प्रत्येकाच्या तोंडून मी ऐकते की आम्ही न चुकता, म्हणजे 9 वाजल्याशिवाय आम्ही जेवत नाही, म्हणजे आमचं टायमिंग ठरलेलं आहे, त्या आम्ही तुमची मालिका बघितल्याशिवाय झोपत नाही. सो हे खूप आहे आणि खूप भारी, मस्त वाटतं, खूपच भारी वाटतं. येस, नक्कीच. म्हणजे कमळी मालिकेबद्दलचं प्रेम क्षणोक्षणी अनुभवतो. मी तर ट्रेनने प्रवास करते, सो मला आजही ट्रेनमध्ये आता लोक, म्हणजे मी कधी फोनवर बोलत असेल तर माझा आवाजाने ओळखतात, कारण असे मला लोक ओळखत नाहीत, कारण रिअल लाईफमध्ये लुक चष्मा आहे आणि मी तो लुक वेगळा, हा लुक वेगळा, पण माझ्या आवाजाने लोक ओळखतात ना, मला दिसतं. आणि प्रत्येक जण जो भेटतो ते हेच सांगतात की तुमची मालिका इतकी छान आहे, आम्ही अगदी आवर्जून बघतो, जर नाही मिळाली तर आम्ही झी5ला लावून बघतो, पण रिपिटेटिव्ह बघतो, असे सुद्धा खूप सारे रिस्पॉन्सेस येतात. आणि त्याने सिरियसली खूप बळच मिळतं जेव्हा लोक स्वतःहून येऊन आपल्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करतात, बोलायचा प्रयत्न करतात, मेसेजेस येतात. त्यामुळे तुमचे मेसेजेस, तुमचं स्वतःहून येऊन भेटणं, सांगणं, हे आम्हाला खूप बळ देणार आहे. त्यामुळे असंच यापुढेही आम्हाला भेटत राहा, सांगत राहा. तुमच्या प्रतिसादाच्या आम्ही प्रतीक्षेत आहोत, आणि आमची मालिका पाहत राहा, कमळी, रोज रात्री 9 वाजता झी मराठीवर. इतक्या सगळ्या अडथळ्यांनंतर जेव्हा तो क्षण येईल ना की आता फायनली कळणार आहे कमळीचं खरं अस्तित्व काय, किंवा तिचं अजून एक ट्विस्ट असणार मग. कळूच देणार नाही, ट्विस्टवर ट्विस्ट टाकणार, असं कसं कळू देणार? दिवस तरी येईल ना. त्याच्यामध्ये ट्विस्ट येणार. तो एक दिवस जवळ आला की ट्विस्ट येणार. म्हणजे मी खरंच तो जो दिवस असेल ना, सगळे म्हणजे असे दुसरा चॅनल बदलणार पण नाही, म्हणजे ऍड्स पण बघतील सगळे, असं होईल. मला वाटतं ही जी उत्कंठा होते ना, अरे यार आता सांग, शिट यार, अजून काय यार एवढंसं बोलायला, काय एवढं सांगाय, हे जे लोकांची प्रतिसाद येतात ना, हीच तर गंमत आहे ना मालिकेची. आणि असं लगेच सांगून दिलं तर काय मग मजा राहणार आहे. असं पण होतं, आपण वेगळं काहीतरी एक्सपेक्ट करतो आणि अरे सांगून टाकलं, असं पण होऊ शकतं. येऊ शकतं, यू नेव्हर नो. त्यामुळे मालिका बघत राहा. येस. सो येस, थँक्यू सो मच. खूप बॅक टू बॅक सीन्स आहेत, इमोशनल सीन्स आहेत, कधी कधी ड्रेन करणारे सीन्स असतात, इतकं रडावं लागतं, इतकं बोलावं लागतं, पण तुम्ही खूप उत्तम करताय आणि ते आमच्यापर्यंत पोहोचतंय. असं वाटतं की खरंच आमच्या आयुष्यात ही कमी जी आहे तिच्या आयुष्यात सगळं सुख मिळावं असं आम्हाला जेन्युइनली वाटतं. सो थँक्यू सो मच. आणि काय अपील तर केलं ऑलरेडी, पण ऑल द बेस्ट, छान सीन्स करा. आणि प्लीज हिला प्लीज सांगा लवकर काय ते. कोण आहे माझा माझं बा? पिल्लू, माझं बाळ. कोण आहे सांग आणि मला. आता जो येणारा ट्विस्ट आहे तो सुद्धा तुम्हाला कसा वाटतो ते बघा. आई भेटल्यानंतरचा आमचा जो ट्विस्ट आहे तो मज्जा पण येणार आहे. प्लीज बघून आम्हाला कळवा तुम्हाला कसा वाटतोय. सो मच, ऑल द व्हेरी बेस्ट. आणि तुम्ही आमच्यावर असंच प्रेम करत राहा, येत जा, भेटत जा. प्रत्येक आठवड्याला फेरी मारते एक सेट. हो, अधिशा असते, अरे अधिशा हाय, असं करते हाय. मला कशी कॉफी लागते हे पण दादांना कळलंय. मॅम कॉफी लेंगे ना. फॅमिली वा वा, व्हेरी नाईस. थँक्यू.